चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 22 तारखेला देवराणी देब्रतो बिस्वास यांना प्रसूतीकरता दाखल करण्यात आले होते। प्रसूतीकरिता दाखल केलं त्यावेळेस त्या महिलेच्या शरीरात फक्त 55,000 प्लेटलेट्स होते आणि डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही सगळं काही व्यवस्थित आहे, आम्ही तिची डिलिव्हरी एकदम नॉर्मल किंवा चांगलं व्यवस्थित करू। परंतु त्याच्यानंतर महिला ही हायली रिस्क असताना सुद्धा तिला कुठल्या पद्धतीचं आयसीयूचं ट्रीटमेंट न देता तिला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले। 9:30 वाजता बाळाने पोटात शी केली म्हणून महिलेच्या पतीला सांगण्यात आले व त्यांचं सीझर ऑपरेशन करण्यात आले। सीझर ऑपरेशन करत असताना पूर्वी पेशंटचा वैद्यकीय अहवाल त्यांनी ग्राह्य धरला नाही, त्यांना त्याचा विचारात न घेता सीझर ऑपरेशन केलं। 4 बॉटल प्लेटलेट्स आणायला सांगितले, पतीने 4 बॉटल प्लेटलेट्स आणल्या। त्या प्लेटलेट्स चढवत असताना सुरुवातीचे 15 मिनिट जो एक सर्वसाधारणतः 1 ते 2 मिली प्रति मिनिट वेग असायला हवा, त्यांनी 1 ते 1.5 तासामध्ये 4 प्लेटलेट्स बॉटल चढवल्या। त्याच्यामुळे रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचे साईड इफेक्ट झाले, त्यांना लंग्स इन्फेक्शन झालं, चुकीच्या पद्धतीनं प्लेटलेट्स ट्रान्सफ्युजन झाल्यामुळे महिलेची प्रकृती आणखी खराब झाली। महिलेला प्रसूतीनंतर देखील आयसीयू मध्ये ऍडमिट केलं नाही। रात्री 1:30 वाजता जवळपास आणखी तिची प्रकृती खालावत असताना महिलेच्या पतीने डॉक्टरांना सांगितले की महिलेची प्रकृती ढासळत चालली आहे, परंतु कुठलाही डॉक्टर तिला पाहायला आला नाही। 3:30 वाजता एक डॉक्टर आले, त्या डॉक्टरांनी सांगितलं की सगळं काही ओके आहे। त्याच्यानंतर 6:30 वाजता तो पेशंट महिलेच्या पतीच्या म्हणण्याप्रमाणे एकदम अंत्यवस्थ झाला। त्याच्यानंतर त्याला आयसीयूला ऍडमिट केले। ट्रीटमेंट करत असताना ऑपरेशन पूर्वी त्यांना जो ॲनेस्थेशिया दिला त्यातही मोठी चूक झाली आहे। वैद्यकीय दृष्ट्या जर रुग्णामध्ये प्लेटलेट्स कमी असतील तर त्यांना स्पायनल ॲनेस्थेशिया दिल्या जात नाही, त्यांना जनरल ॲनेस्थेशिया दिला जातो, परंतु त्या रुग्णाला स्पायनल ॲनेस्थेशिया दिला हेही एक कारण महिलेची प्रकृती खराब होण्याचं कारण आहे। आमचं म्हणणं एकच आहे, महिलेला जर हायली रिस्क पेशंट होता तर तिला आयसीयूला अगोदरच का ऍडमिट केलं नाही, त्याच्याप्रमाणे तिला उपचार जे दिले, प्लेटलेट्स जे चढवले त्यामध्ये त्यांनी चुकीच्या पद्धतीने तिला उपचार दिले, त्यामुळे तो पेशंट दगावला। आज त्या महिलेचं बाळ जिवंत आहे परंतु आई नाही आणि देब्रतो बिस्वास यांचं एकच म्हणणं आहे की माझ्यासोबत घडलं ते समोर आणखी कोणासोबत घडू नये त्याच्याकरता त्यांनी तक्रारी दिल्या, डीनकडे तक्रार दिली आहे, पोलीस स्टेशनला तक्रार दिली, पण त्यावर कुठली कारवाई झाली नाही। एक चौकशी समिती स्थापन करून त्या चौकशी समितीने आपल्या डॉक्टरांकडून कुठली चूक झाली नाही असंच सांगण्यात आले। माहिती अधिकारांतर्गत सीसीटीव्ही फुटेज त्यांनी देण्यास टाळाटाळ केली। त्यांनी जे काही माहिती अधिकारात कागदपत्र दिले त्याच्यामध्ये टायमिंग मध्ये खोडतोड आहे। हा 6 वाजताचा टायमिंग असताना याला 2 करण्यात आलं। हे जे महिलेच्या आईची सही आहे ती डुप्लिकेट सही आहे, ही तिची सही नसून ही खरी तिची सही आहे। अशा पद्धतीने कागदपत्रामध्ये पण त्यांनी फेरफार केला। एकूणच दोषी डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न डॉक्टर मिलिंद कांबळे व संबंधित समिती करत आहे। या सगळ्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याकरिता आज आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत। भविष्यात जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर जिल्हा पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या लहान बाळाला घेऊन आम्ही तीव्र निदर्शन आंदोलन करू। आमची एकच मागणी आहे की या दोषी डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे।